आनंद गर्जे, पंकजा मुंडे यांचे पीए आणि त्यांची पत्नी डॉक्टर गौरी गर्जे. फक्त 8 महिने झाले होते लग्नाला. 8 महिने एवढ्या कमी काळात कोणाचे आयुष्य एवढं तुटू शकतं, कोणाला वाटलं होतं का? गौरी डॉक्टर होती, शांत, सुशिक्षित, आपल्या घरासाठी, आपल्या भविष्यासाठी स्वप्न उभं करणारी. पण त्या वरळीच्या घरात मृत्यूवस्थेत आढळली. घरात गोंधळ होता. आनंद गर्जे फरार झाला. लोक धावत होते. ते रडणारे आवाज आणि या सगळ्यापासून थोडं लांब एका कोपऱ्यात बसलेला तिचा बाप. हात थरथरत होते, डोळे पाण्याने भरलेले. मुलीचा फोटो छातीवर धरून तो एकच पुटपुटत होता, माझी लेक इतकी कुंकवत नव्हती, ती स्वतःला संपवणार नाही. हे काहीतरी वेगळं आहे, हे मला पटत नाही. कुटुंबाचा आरोप, गौरीला पतीच्या बाहेरच्या संबंधाचा संशय होता. घराबाहेर घरात वाद वाढत होते, मनातील ताण वाढत होता. आणि जिथं प्रेम असतं तिथे जेव्हा शंका येते, तिथे घर मोडायला जास्त वेळ लागत नाही. गौरी एवढ्या लढून डॉक्टर झालेली मुलगी एवढ्या सहज तुटली असेल एका रात्रीत? याच प्रश्नाने तिचा बाप आतून करपून गेलाय. आज तपास सुरू आहे. वेगवेगळे कोण बाहेर येतात, लोक एक एक गोष्ट बोलतात, पण त्या बापाच्या डोळ्यात एकच आक्रोश आहे, माझ्या लेकीला न्याय मिळवून द्या. ती अशी जाण्यासाठी नव्हती. एखादी मुलगी जाते तेव्हा फक्त एक जीव जात नाही, एक घर तुटतं, एक बाप रिकामं होतं, एक आई पोकळ होत जाते. म्हणून हे प्रकरण फक्त एका घराचं नाही, हे प्रकरण प्रत्येक बापाचं आहे, जो लेकीला हसत खेळत भविष्य द्यायला जगभर संघर्ष करतो. सत्य बाहेर येतं, पण ते लवकर यावं ही विनंती एका बापाची आहे.